जी गोष्ट आपण लाईफ मध्ये फर्स्ट टाइम ट्राय करतो ना, तो वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स असतो आपल्या लाईफ. हे असंच काहीतरी माझ्या बरोबर पण झालं बरं. आज अचानकपणे ना मला मुंबई टू बेंगलोर असा 1000 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आणि आज लाईफ मध्ये फर्स्ट टाइम ना बिना विचार करता मी डायरेक्टली बाय फ्लाईट बुक करून टाकली. खरं तर लाईफ मधली पहिली फ्लाईट अटेंड करणार होतो ना, ही एक्साइटमेंट जरा वेगळी होती आणि खरं तर ही भारी फिलिंग देत होती. तर ह्या वेळामध्ये ना माझ्या डोक्यामध्ये वेगळे 56 प्रश्न येत होते की जसं की हे विमान पाहिजे इथं उभा आहे सध्या आणि पुढच्या काही तासामध्ये ना हे 800 ते 900 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं पाहिजे. ज्या बेंगलोरला जायचं बाय 1000 किलोमीटरचं अंतर ना आपण 22 तासामध्ये कव्हर करतो ना, तेच बाई हे विमान फक्त 120 मिनिटांमध्ये करणार होतं. हे जरा अनएक्सपेक्टेड वाटत होतं मला आणि खरं तर ह्याच विचारांबरोबर ना मी विमानाच्या आतमध्ये एंट्री करतो. तिथं नंतर ना एक बेस्ट पार्ट माझ्या बरोबर होतो की मला एक विंडो सीट भेटते आणि त्याच विंडो सीट वरती सेट झाल्यानंतर ना कॅप्टन अनाउन्समेंट चालू करतो. त्याचे क्रू मेंबर्स मोकड्रिल चालू करतात आणि इथं कोणतरी माझ्या छातीवरती पाय दिल्यासारखं फील होतो आणि डायरेक्ट विमान ढगात बघता बघताना पुढच्या 5 मिनिटांमध्ये ना मी 20 ते 30,000 फुटाच्या उंचीवरती ना 850 किलोमीटरच्या पर आवरच्या स्पीडमध्ये ट्रॅव्हल करतो आणि या ट्रॅव्हल टाइम मध्ये मी माझा महाराष्ट्र कसा आहे हे बघत होतो. मला माझ्या लहानपणाची सगळी उत्तरे भेटत होती की विमानात बसल्यानंतर खालचा व्ह्यू कसा येतो आणि याच व्ह्यू मध्ये मी माझा कराड देखील शोधत आणि खरं तर भारी एक्सपिरियन्स वाटला मला ह्या गोष्टीचा. बघता बघता एक आवाज आला की वेलकम टू बेंगलोर, बेंगलोर में आपका स्वागत है, पुढची की पेटी बांध लो, आपण लँडिंग के लिए तयार है. अशा आवाजामध्ये आपल्या बेंगलोरमध्ये स्वागत झालं आणि पुढच्या 100 मिनिटांमध्ये ना मी बेंगलोरमध्ये उतरलो होतो.